नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अजय रमेश कोठारी. मी संचेती हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन म्हणजेच मणका विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आजचा विषय आहे मणक्याचा संधिवात. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की बाबा आपला जो संधिवात आहे तो फक्त सांध्यांपुरताच मर्यादित नाहीये, तर मणक्याचा पण संधिवात हा फार कॉमन आहे. आता जे आपले संधिवात आहे शरीराचा, हा 3 मुख्य भागात डिवाइड केला जातो. पहिला म्हणजे अपेंडिक्युलर स्पॉन्डिलोआर्थ्रोपॅथी, म्हणजे त्याच्यात हाताची छोटी जी बोटं आहेत, पायाची जी सांधे आहेत, त्याच्यामध्ये संधिवात होतो, ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असं बोललं जातं. दुसऱ्या प्रकारचा संधिवात आहे तो म्हणजे ॲक्सियल स्पॉन्डिलोआर्थ्रोपॅथी, जो म्हणजे आपला जो ॲक्सियल स्केलेटन आहे, ज्याच्यात मान, पाठ, कंबर, सॅक्रोइलॅक जॉइंट, खुबा ह्या एरियामध्ये जो संधिवात होतो बॉडीच्या सेंटरला, त्याला ॲक्सियल स्पॉन्डिलोआर्थ्रोपॅथी, त्याच्यामध्ये अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं बोललं जातं. आणि तिसरा प्रकारचा संधिवात आहे तो बऱ्याच व्हायरल इन्फेक्शन्समुळे होतो, जसं एखाद्याला चिकनगुनिया होऊन गेलाय, गोचिड ताप होऊन गेलाय आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा पेशंटना संधिवात, इव्हन आता कोरोना नंतर, कोरोनाचं जी लागण झाली कोविडची, त्याच्यानंतर पण बऱ्याचशा पेशंटना जे संधिवात बघायला मिळतं त्याला पोस्ट व्हायरल आर्थरायटिस असं संबोधलं जातं. आता आपण जे ॲक्सियल स्पॉन्डिलोआर्थ्रोपॅथी म्हणजे मणक्याचा संधिवात आहे ह्याच्याबद्दल बोलूया. तर त्याची लक्षणे काय असतात? तर ह्या रुग्णांना सकाळी उठल्यावर शरीर आणि एस्पेशली कंबर ही प्रचंड ताटलेली असते. 1 ते 2 तास सकाळी काही रुग्णांना तर हलता पण येत नाही. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर थोडं बरं वाटतं आणि जसं जसं दिवसाची सुरुवात होत जाते तसं तसं ते स्नायू जे अतिशय ताटलेले असतात ते थोडे मोकळे होतात. ह्या रुग्णांना जे त्रास होतो तो जेव्हा ऋतू बदलतात, म्हणजे उन्हाळ्यापासून पावसाळ्याकडे जातो किंवा पावसाळ्यापासून जेव्हा हिवाळ्याकडे जातो, अशा सीझनल व्हेरिएशनमध्ये हे प्रॉब्लेम जास्त आढळतात. ह्याचं प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा फार जास्ती आहे. आणि हे जर आपण इनिशियल स्टेजेसमध्ये, जे सकाळी उठल्या उठल्या अंग ताटलेलं असतं, हे जर आपण इग्नोर केलं तर मग कालांतराने मणक्यात बाक येत जातो आणि तो रुग्ण झुकत जातो. आणि झुकल्यामुळे काय होतं की त्याला सरळ झोपता येत नाही, त्याला 3-4 उश्यांची गरज पडते. तो उभं राहताना पण एकदम वाकून चालतो आणि कालांतराने काय लोक इतकं वाकतात की त्यांना समोर बघता येत नाही. ह्याची कारणं काय आहेत? तर सर्वप्रथम हे इडिओपॅथिक आहे, म्हणजे ह्याचं काही असं विशेष कारण नाहीये की हे कशामुळे झालंय. दुसरं कारण अनुवंशिकता. आणि तिसरं कारण म्हणजे एक HLA-B27 ही जीन असते आणि त्या जीनमध्ये ज्या लोकांना प्रीडिस्पोजिशन असतं अशा लोकांना हे मणक्याचा संधिवात बघायला मिळतो. आता ह्याची आपण लक्षणं बघितली, कारणे बघितली, पण ह्याचं आता निदान कसं करावं? तर सर्वप्रथम डॉक्टर क्लिनिकली हे बघून त्यावरती आपलं एक क्लिनिकल डायग्नोसिस बनवतो, क्लिनिकल निदान बनवतो. पण ते क्लिनिकल डायग्नोसिस प्रूव्ह करण्यासाठी 2 गोष्टी करायला लागतात. एक म्हणजे रक्त तपासणी, ज्यामध्ये हिमोग्राम, ESR, CRP, HLA-B27 बाय PCR मेथड, अँटी-CCP अशा बऱ्याचशा रक्ताच्या तपासण्या असतात. आणि दुसरा असतो तो तपासणी म्हणजे एक MRI. हा जो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, मणक्याचा संधिवात, हा मणक्याबरोबर मणक्याच्या साईडला एक जॉईंट असतो ज्याला सॅक्रोइलॅक जॉईंट असं बोललं जातं. त्या जॉईंटमध्ये ह्याची सूज असते आणि त्या भागाचं जेव्हा आपण MRI करतो तेव्हा ती सूज आपण डायग्नोज करून या संधिवाताचं डायग्नोसिस केलं जातं. आता ह्याला उपचार काय? तर ह्या संधिवाताला 95% केसेसमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. मी कायम म्हणतो की ह्याला एक होलिस्टिक अप्रोच तुम्ही बाळगायला पाहिजे, की तुम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे, पळायला जायला पाहिजे, योगा करायला पाहिजे, सूर्यनमस्कार करायला पाहिजे. ह्याला तुम्ही जितकं व्यायाम कराल तितके तुमची सांधे लवचिक राहतील आणि जितकं तुम्ही आळशी राहाल, व्यायाम कमी कराल, तितकं ते संधिवात तुमचे जॉईंट अजून स्टिफ करत जाईल.
दुसरं उपचार पद्धती म्हणजे की त्याला काही औषध पद्धती आहेत, ज्याला डीमार्ट्स असं बोललं जातं, बायोलॉजिक्स असं बोललं जातं, आणि बरेचशी आता चांगली उपचार पद्धती ह्याच्यामध्ये आली आहे, ज्याच्याने आपण या संधिवाताला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ऑपरेशन हे अशा रुग्णांना गरज पडते ज्यांनी त्यांच्या अर्ली स्टेज ऑफ डिसीजला योग्य उपचार नाही घेतलेला असता. त्याच्यामध्ये ते जेव्हा असं वाढत जातो तेव्हा आम्ही अशा रुग्णांची मणक्याची शस्त्रक्रिया करून असे बाक आलेले रुग्ण पूर्ण परत सरळ करतो. तर मित्रांनो, मणक्याचा संधिवात ही एक वस्तुस्थिती आहे आणि त्याला आपण मस्क्युलर पेन म्हणून टाळत राहणं आणि तो आत संधिवात वाढत जाणं हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे वेळेतच आपल्या डॉक्टरांना भेटून त्याचं निदान करणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं ह्याच्यातच आपले हित आहे. धन्यवाद.